नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद गाठी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता माझ्या बहिणीचं नवीनच लग्न झालेलं आहे। तर आता आपण त्यांच्या फॅमिलीसोबत, माझ्या भाऊजींच्या फॅमिलीसोबत आणि आजी आजोबांसोबत आपण चाललेलो आहे पुणे, आणि पुणेवरून आपण जाणार आहोत खंडेरायाच्या दर्शनाला, तर जेजुरी। तर बघूया आजचा ब्लॉग कसा होणार आहे। आपण सगळं शूट करायचा प्रयत्न करू आणि चांगले सीन्स घ्यायचा, एक लोकेशन प्रॉपर असं शूट करायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवू। तर तुम्ही पण ही ट्रिप माझ्यासोबत एन्जॉय करा। घरी नाही बेटा, आपण जातोय पुण्याला। अरे वा, कुठे जातो? गली कुठे गेली? कोणाच्या घरी बेटा? भाऊजी वीडियो अच्छा ब्लॉग चालू है, क्या बात है। बोला ना, लवकर बोला। जेवण वाढलं कोण है? यूट्यूबर है ना आप लोग? कोण नाही, ते व्हिडिओ काढतोय तो। 2000 years later. आता पहाट झालेली आहे, आता 10:30 वाजलेले आहेत। तर आम्ही इकडे आय थिंक 2:30 पर्यंत पोहोचलो आणि आम्ही ताईकडे स्टे केलं रात्रीच पुण्याला। तर इथेच आम्ही आता निघतोय, फ्रेश वगैरे झालो। आता इकडून 2 तासाच्या अंतरावर जेजुरी आहे। तर बघूया दर्शन कसं होतं खंडेरायाचं, बघा। हे बघा आमचे मेकअप आर्टिस्ट। पकड रेवा, दिला पकड। ओय रेवा, ओय रेवा, ओय रेवा, स्वीटीला पकड, उडव लवकर तिला, उडव। अशी पकडती ना, तिचं तोंड एकमेकीचं तोंड असं मुके घेते। पकड तिला, पकड। नको पप्पी घेऊ, तू आंघोळ केलीस का? सुटीने आंघोळ नाही केली। आहे इकडे जेजुरीच्या पायथ्याशी। तर तुम्ही बघू शकता इकडे माझ्या मागे आहे ना, दिसतंय ते आहे जेजुरीचं मंदिर। तर आणि तिला कुठे वरती घेऊन जाणार? आवडलं तर घ्या, थांब भाई। चल जाऊन दे, चल 250। होऊन दे भाई, होऊन दे। ये सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ।
अरे धरून चालेल आशीर्वाद. वय झालं तरी आजी बघा कशी चढते पायऱ्या. काय आजी काय म्हणशील? हो चल चल. आजीचा प्रवास संपलेला आहे. इथे टकली आहे माझी. 15 वरपर्यंत गेली आणि येताना मुला मारत मारत पडली. करताना मला काय नाही करताना किती वेळ लागली. सांग पहिलं. थांब बाय तंदुरुस्त चला. श्री खंडोबा देवाचं मंदिर. जेजुरीचे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील जेजुरी शहरातील टेकडीवर असलेला खंडोबा देवाला समर्पित हिंदू मंदिर आहे. खंडोबा हा शिवाचा मानव अवतार आहे. नवविवाहित जोडपे भगवान खंडोबाचे आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यापासून सुमारे 49 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरी मंदिराला भेट देतात. नववरांना त्यांच्या नववधूंना गर्भगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून वर उचलायचे असते. खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी सुद्धा म्हटली जाते. जय मल्हार. तर आमचं दर्शन झालेलं आहे खूप चांगलं आणि आम्ही वरपर्यंत आलो सुद्धा आणि खूप मोठं सक्सेस मिळवलं आहे ते आमच्या आजीने. एवढं वरपर्यंत चालत आली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कसं झालं दर्शन? बरं वाटलं? काय बोलणार? 85 वय आहे माझं. कसं? 85 खूप चालली. मला कसं बिमारी नाही आणि हार्टची बिमारी आहे मला तरी पण मी धन्यवाद. खूप मोठा सक्सेस आहे आजीसाठी. नव्या जोडप्यांसोबत आजचा ब्लॉग इथेच संपतो.